हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं तुम्हाला आता सर्वांना माहिती आहे, राज्यसेवेची जी प्रिलिम्स आहे 2026ची, ती 31 मेला कंडक्ट होणार आहे. तर आता आपल्याकडे जवळपास 4 मंथ राहिलेले आहेत, बिकॉज जॅनचं एंड आलेलं आहे. ठीक आहे, जानेवारी 2026चं एंड ऑलमोस्ट आलेला आहे. आता जर कॅल्क्युलेट केलं 31 मेपर्यंत, तर ऑब्व्हियसली 4 मंथ जवळपास आपल्याकडे आहेत. तर हे 4 मंथ पाहिलं तर ॲब्सोल्यूट सफिशियंट पण म्हणू शकतो. पण सफिशियंट त्याच मुलांसाठी आहेत ज्यांनी रेडी आहेत फॉर द प्रिपरेशन, और जी रेडी आहेत फॉर द स्टडी. ठीक आहे, रेस्ट ऑफ द मुलं जर म्हणत असेल विदाउट स्टडी, विदाउट हार्डवर्क होऊन जाईल सर्व, तर त्या मुलांसाठी बिलकुल सफिशियंट टाइम पिरियड नाही आहे. बट द स्टुडंट जो रेडी आहे हार्डवर्कसाठी, तो हा टाइम पिरियड त्याच्यासाठी बेस्ट आहे. तर आता आपण काय करू शकतो, सर्वांना माहिती आहे. सर्वात आधी काही बेसिक आयडिया जाणून घेऊ आणि कशा हिशोबाने मग 4 मंथचं प्लॅनिंग करू त्याच्याबद्दल मी आयडिया देते. तर बघा, सर्वांना माहिती आहे 3 टाईपचे ॲस्पिरंट असतात. काही बिगिनर्स असतात ज्यांनी बिलकुल सिलेबस वाचलेला नसेल, किंवा काही ऑलरेडी स्ट्रगलिंग ॲस्पिरंट असतात ज्यांना 100-110 वगैरे आलेलं आहेत. ठीक आहे, प्लन आपल्याला माहिती आहे कट ऑफ वाढतो आणि त्याच्यामुळे आपल्याला 120 कसं आणू शकतो, तसा टाईपचं काही स्ट्रगलवाले ॲस्पिरंट असतात. आणि थर्ड, जे UPSC ॲस्पिरंट आहेत ते MPSCकडे वळणारे काही तसे 3 टाईपचे ॲस्पिरंट असतात. तर कॉम्पिटिशन तर हाय आहे, पण आता आपली जे काही मेहनत घ्यायची आहे तिथं आपल्याला घेणे आहे. तर बघा, पुढचे जे काही 24 घंटे आणि 7 हप्ते हप्त्याचे 7 दिवस असतात. ठीक आहे, तर पूर्ण दिवसामध्ये आणि पूर्ण हा जो टाइम पिरियड आहे, राईट फ्रॉम टुडे टिल 31st ऑफ मे, जस्ट रिमेंबर वन थिंग, डोंट गिव्ह अप नो मॅटर वॉट. फ्रॉम टुडे ऑनवर्ड ट्राय टू गिव्ह युअर बेस्ट. जे काही दिवस राहिलेले आहेत, जे काही 4 मंथ राहिलेले आहेत, त्याला आपण कसं फुल्ली युटिलाइज करू शकतो, बस त्याच्याकडे लक्ष द्या. आणि येस, डोंट जस्ट गिव्ह अप. ठीक आहे, नो मॅटर वॉट, किती हार्ड डेज असेल. ठीक आहे, इवन कधी तुमचा अभ्यास खूप चांगला झालेला आहे, कधी तुमचा अभ्यास बिलकुल चांगला नाही झालेला आहे, कसं पण सिच्युएशन असेल, स्टील डोंट गिव्ह अप. बिकॉज 4 मंथवर तुम्ही काम केले तर ते इनफ राहू शकतात, जर तुमचं प्रॉपर एक माइंडसेट असेल तर. आय नो की एन्झायटी, स्ट्रेस पिक पॉईंटवर आहे. खूप साऱ्या वस्तू तुमच्या झालेल्या नाही आहेत. काही मुलं तर असे पण असणार ज्यांनी अभ्यास पण आतापर्यंत सुरू नाही केलं. पण बघा, जर तुम्हाला स्ट्रेस येत आहे, एन्झायटी येत आहे, तर इट इज अ गुड साईन. हे तुमचे एक सिरियसनेस दाखवत आहे, बिकॉज यू आर गेटिंग पॅनिक नाऊ, और यू आर गेटिंग एन्झायटी, किंवा तुम्हाला जे स्ट्रेस येत आहे त्याच्याने तुमचं एक सिरियसनेस इंडिकेट करतो. सो बस आता एक माइंडसेट ठेवा की राज्यसेवा जी आहे त्याला एका राईट डायरेक्शनमध्ये जा. ठीक आहे, एफर्ट्स राईट डायरेक्शनमध्ये द्या या 4 महिन्यासाठी, अँड देन यू आर गुड टू गो इन द अदर स्टेप. तर तेच आहे. अपकमिंग 4 मंथला तुमचं बस टार्गेट राहायला पाहिजे की जे सब्जेक्ट्स आहेत त्यांना राईट प्रायोरिटी द्यायची. आपलं सिलेबसमधलं स्टॅटिक पोर्शन अँड द करंट अफेअर पोर्शन त्याला प्रॉपर कव्हर करायचं. रिव्हिजन आणि प्रॅक्टिसकडे लक्ष द्यायचं. त्याचबरोबर आता 4 मंथ राहिले आहेत, सो त्यांचं इफेक्टिव्ह टाईम मॅनेजमेंट करायचं. हे आपली प्रायोरिटी राहायला पाहिजे. आणि हे सर्व जर करणार तेव्हा जाऊन कुठं तुमचं एक बॅलन्स प्रिपरेशन राहणार. आता हे कसं करायचं आहे, काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. त्याचबरोबर बघा, या 4 मंथला आपण कशा हिशोबाने डिवाइड केलं आहे, अराउंड 63 डेज पहिला हाफ राहील आपला, आणि सेकंड 60 डेज तो आपला सेकंड हाफ राहील. तर पहिल्या हाफमध्ये आपण काय करू, एंटायर GS, करंट अफेअर, प्रॅक्टिस आणि PYQs प्लस सीसाईडकडे लक्ष देऊ. ठीक आहे, दॅट इज 28 ऑफ जॅन टू 31 ऑफ मार्चपर्यंत. सो 31 ऑफ मार्चपर्यंत आपण एंटायर सिलेबस कंप्लीट करणार आहोत. त्याचबरोबर एक लक्षात घ्या, हा व्हिडिओ 27 ऑफ जॅनपर्यंत येईल. सो तुमच्याकडे जे काही प्लॅन करायचं आहे प्लीज प्लॅन करून घ्या. सकाळी व्हिडिओ बघत असणार, मोस्टली आम्ही सकाळी अपलोड करतो, सकाळी व्हिडिओ बघत आहे तर प्लॅनिंगला बसून जा आणि जे काही आहे बुक्स वगैरे कलेक्ट करा आणि 28 पासून प्रिपरेशनला लागा. सेकंड थिंग, एप्रिल आणि मेमध्ये आपल्याला रिव्हिजनवर फोकस द्यायचा आहे. काही बफर म्हणून आपण यूज करू शकतो काही दिवस, पण बस बफर आहे आपल्याकडे काही दिवस तर करून जाईल, होऊन जाईल असं नाही राहायला पाहिजे. मेन एक ठेवा की आपली 31 पर्यंत पूर्ण सिलेबस कंप्लीट व्हायला पाहिजे. जस्ट एप्रिल आणि मे मध्ये आपण रिव्हिजनसाठी आणि फुल लेंथ मॉकसाठीच युटिलाइज करणार आहे. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या की जर एखादी मुलं जे ऑलरेडी चॅनलवर पहिल्यापासूनचे आहे, तर जर त्यांनी कोणी 5 मंथ प्लॅन फॉलो करत असणार, ठीक आहे, तर तो जो प्लॅन आहे जो इथे तुम्हाला दिसू शकते, हा सेम प्लॅन तुम्ही फॉलो करा किंवा कंटिन्यूस ठेवा. याच्यामध्ये काही चेंजेस नको आणा. जो काही आपला टार्गेट आहे आपण डिसाईड केलेला त्यालाच फॉलो करा. आणि ऑब्व्हियसली PDF मी ऑलरेडी टेलिग्रामवर अपलोड केलेली होती, तर प्लीज त्याच प्लॅनला फॉलो करा. आता ऑब्व्हियसली काही मुलं असेल ज्यांचं बॅकलॉग राहिलेलं असेल, 5 मंथ प्लॅन प्रॉपरली फॉलो नसेल झालं, किंवा काही मुलं बिगिनर्स असेल, तर हे दोन जे आहेत ते 4 मंथ प्लॅनवर शिफ्ट होऊ शकतात. बट तेच आहे की जर 5 मंथ प्लॅन प्रॉपरली इम्प्लिमेंट होत असेल तर तुम्ही त्यालाच कंटिन्यू ठेवा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे जर एखाद्या मुलाला परत बघायचं असेल तर. ठीक आहे, प्लॅनला.
त्याच्यानंतर ऑलरेडी अटेम्प्ट कॅन्डिडेटला मी एकच वस्तू सांगते की प्लीज तुमचे सब्जेक्ट प्रायोरिटाईज व्यवस्थित करा. जे काही तुमचे वीकनेस आहे त्याला पहिले आयडेंटिफाय करा. त्याला जसं आयडेंटिफाय झालं त्याच्यानंतर त्याच्यावर काम करणं सुरू करा. वीक एरियाला ॲनालाइज करा. तीच तुमचं मेजर मार्क गेनिंगसाठी हेल्पफुल राहू शकते. नेक्स्ट थिंग तर बघा आता मंडे टू फ्रायडे आपल्याला स्टडी करायचे आहे. सॅटर्डे संडेला आपल्याला रिव्हिजन आणि मॉकवर फोकस करायचा आहे. आपण आपल्या अभ्यासाला काही शिफ्टमध्ये डिवाइड करत असेल, जर कोणी फुल टाईम ॲस्पिरंट असणार त्यांना मॉर्निंग शिफ्टमध्ये एक सब्जेक्ट करू शकता, आफ्टरनूनमध्ये एक आणि नाईटमध्ये त्यांनी काही रिव्हिजन वगैरे करू शकतात. अदरवाईज बघा हे शिफ्ट काही मुलांना पॉसिबल नाही आहे, जसं की वर्किंग प्रोफेशन आहे, तर ते काय करू शकतात एका दिवशी एक सब्जेक्टला ठेवू शकतात. इवन जे बिगिनरवाले स्टुडंट आहे ज्यांचा बिलकुल अभ्यास काही झालेला नाही तर त्यांनी पण एका दिवशी एक सब्जेक्टच करू शकतात फुल्ली. ओके. अँड सीसॅटचं आहे, सीसॅटचं पण मी प्लॅन सांगते, त्याचबरोबर मी करंट अफेअरचं पण तुम्हाला प्लॅन सांगते. तर काही टेन्शन घ्यायची नाही, आपण होलिस्टिकली याच्यामध्ये पूर्ण कव्हर करू. सेकंड थिंग हे आपलं झालं शिफ्टमध्ये अभ्यास करायचा. मॉर्निंग, आफ्टरनून अँड नाईटमध्ये कोणत्या ॲस्पिरंटला कोणत्या स्टेजमध्ये कसं कसं करायचं ते मी दिलं. ओके. नेक्स्ट थिंग आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा कधी आपण अभ्यास करतो तर PYQ बुक नेहमी आपल्या सोबत राहायला पाहिजे. सो DKMPSC करून 2013 ते 2025 पर्यंत अपडेटेड जे बुक आहे ते ऑलरेडी अपलोड झालेली आहे. अपलोड इट मीन्स ऑलरेडी लॉन्च झालेली आहे. तर ज्या बुक ऑर्डर करायची असेल ज्या पण मुलांना तर ती बुक ऑर्डर करू शकतात. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. होम डिलिव्हरी आम्ही ही बुकची करत आहोत. ठीक आहे. सॅम्पल बघायचं असेल ते पण टेलिग्रामवर ऑलरेडी अपलोड केलेले आहे, तर ते पण ते बघू शकतात. ओके. सो अपडेटेड 2025चं पण PYQs घेऊन ही बुक ऑलरेडी लॉन्च झालेली आहे. त्याचबरोबर द मेजर सरप्राईज जो मला अनाऊन्स करायचं आहे ते आहे आपली करंट अफेअर बुकलेट. लास्ट इयर सर्व मुलांना माहिती आहे DKMPSC करून इंग्लिशमध्ये आम्ही करंट अफेअर अवेलेबल करून दिलं होतं. ठीक आहे. तर आता पण आपली करंट अफेअर बुकलेट आलेली आहे फॉर द प्रिलिम्स 2026. जानेवारी टू डिसेंबरपर्यंतची करंट अफेअर बुकलेट आहे. मी एक सॅम्पल त्याचं दाखवून देते. त्याचबरोबर टेलिग्रामवर पण प्रॉपर सॅम्पल अपलोड करून घेईल. जर कोणत्या मुलांना ही बुकलेट बाय करायची असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. फॉर्म फिल करा आणि ही जे बुकलेट आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार. ओके. सो एकदा आपण सॅम्पल बघून घेऊ लेटेस्ट 2026चे करंट अफेअर्सचं. आणि त्याचबरोबर आय एम रिअली हॅपी टू अनाऊन्स की अराउंड 10 क्वेश्चन जे आहे आमच्या लास्ट इयरच्या बुकलेटमधून समोर मागे आपण डायरेक्टली और इनडायरेक्टली आलेले होते. सो वी आर एक्सपेक्टिंग की यावर्षी पण आपल्या बुकलेटमधून काही ना काही प्रश्न येणारच. सो प्लीज जे काही मी कंटेंट दिलेलं आहे त्याला प्रॉपरली फॉलो करा. आणि येस ज्या मुलांना ऑर्डर करायचं असेल ते कॅन ऑर्डर, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. त्याचबरोबर एक पॉईंट लक्षात घ्या, इंडेक्स पेज आपण बघू पहिले, जसं की इम्पॉर्टंट डेज, रिपोर्ट अँड इंडेक्सेस, अवॉर्ड, बुक्स, डिफेन्स, इंटरनॅशनल, नॅशनल, महाराष्ट्र, स्पोर्ट्स, पॉलिटी, इको, इन्व्हायरमेंट, सायन्स आणि रेस्ट ऑफ द टॉपिक जे आहे हे तुम्ही बघू शकता. हे आम्ही हे PYQ अनालाइज झाल्यानंतर हे टॉपिक आयडेंटिफाय केले आणि त्याच्यावरच प्रश्न किंवा आपण म्हणू शकतो ज्याच्यावर प्रश्न बनतात त्याचेच आम्ही करंट अफेअर बनवले आहेत. जसं की आता काही आपण सॅम्पल बघू. जसं की तुम्ही बघू शकता हे आपलं सपोज वी कन्सिडर रिपोर्ट अँड इंडायसेस. तर रिपोर्ट अँड इंडायसेस नॅशनलचे मी एका याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण इंटरनॅशनलकडे गेलो. ठीक आहे. नॅशनलचे हे काही इंडायसेस आहेत जे काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स असतात त्याचे मी कव्हर केलेले आहेत. सेकंडली तसंच इंटरनॅशनल हे पण इंडायसेस पण. सपोज तुम्हाला महाराष्ट्राचं न्यूज बघायचं आहे, जसं की इंडेक्स पेजवर मी ऑलरेडी मेन्शन आहे महाराष्ट्राचं न्यूज आहे 197 वर. ऑब्व्हियसली यू कॅन डायरेक्टली टाईप 197 अँड महाराष्ट्राचे जितके काही न्यूज आहेत पूर्ण 1 इयरच्या टाइम पिरियडमध्ये ते आपण कव्हर करू. सेकंड आहे आपलं सपोज इन्व्हायरमेंटचं पण सिमिलर तुम्हाला दिसून येणार, अपॉइंटमेंटचं पण पार्ट दिसून येणार. ठीक आहे. अशा हिशोबाने आपली पूर्ण बुकलेट तुम्हाला दिसून येते. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या, आता डिसेंबरपर्यंत तर मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं, तर नेक्स्ट जे राहणार आपलं जॅन 2026चे जॅनचं मंथ, फेबचं मंथ, मार्च आणि एप्रिल. ठीक आहे. या चारही मंथचं जे करंट अफेअर आहे जे पण मुलं बुकलेट ऑर्डर करणार, ठीक आहे, त्यांना मी जशी ही नवीन अपडेटेड व्हर्जन येणार ते मी त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करून देईल. ठीक आहे. तर तुम्हाला ओन्ली वन टाइम पेमेंट करायचं आहे आणि अपडेटेड व्हर्जन पण तुम्हाला तुमच्या पर्टिक्युलर IDsवर येऊन जाणार. ओके. सो दिस इज द बुकलेट. सॅम्पल वगैरे सर्व बघितलं. आता आपण प्लॅनकडे जाऊया. तर बघा 28 जानेवारी टू 8 फेब्रुवारीपर्यंत आपलं प्लॅन राहणार आहे. ठीक आहे. दॅट इज 12 दिवसांमध्ये आपल्याला पॉलिटी या विषयाकडे लक्ष द्यायचं आहे. लक्ष्मीकांत ही पुस्तक वापरायची आहे. त्याचबरोबर एक पॉईंट लक्षात घ्या, इथे मी बुक दाखवलेलं आहे. जर कोणाला होलिस्टिक वेनी बघायचं असेल पूर्ण बुकलिस्टचा एक सेपरेट व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. लिंक याची पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. तर तुम्ही लिंकवर क्लिक करून हा पूर्ण होलिस्टिक व्हिडिओ बघू शकता. याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी दोन्ही याच्यामधले लँग्वेजमध्ये कोणते बुक रेफर करायला पाहिजे ते मी मेन्शन केलेले आहेत. त्याचबरोबर जसं मी सांगितलं 12 दिवस आपण पहिले पॉलिटीला देऊ. पॉलिटी इज अ इझी सब्जेक्ट, इझी क्वेश्चन्स येतात, तर त्याच्यातून आपलं
मार्क्स जास्त आपण गेन करू शकतो. म्हणून आपण पहिले 12 दिवस पॉलिटीसाठी इन्व्हेस्ट करू. सेकंडली आपण मग इकॉनॉमीकडे जाऊया. इथं पण 12 दिवस अप्रॉक्स. तर हे जे बुक लिस्ट आहे कुठली पण तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे. प्रॉपर होलिस्टिक बुकलिस्टसाठी प्लीज डू रेफर द व्हिडिओ जो मी इथे दाखवलेला आहे. ठीक आहे. हा जो व्हिडिओ आहे इथे लिंक केलेला प्लीज तो व्हिडिओ रेफर करा. तिथं तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी येणार कोणत्या मीडियमवाल्या मुलांना कुठली बुकलेट रेफर करायची आहे. त्याचबरोबर जर हिस्ट्रीचं बघितलं तर 21 ऑफ फेब टू 6 ऑफ मार्चपर्यंत ठेवलं आहे 14 दिवस. वाय 14 डेज? बिकॉज याच्यामध्ये आपल्याला अँशियंट हिस्ट्री, मिडेवल हिस्ट्री आणि मॉडर्न हिस्ट्री सारखे पण सब्जेक्ट्स करायचे आहे. त्याचबरोबर काही या सब्जेक्टची जे मॅरेथॉन लेक्चर्स आहेत इंग्लिशमध्ये मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत चॅनलवर. ठीक आहे. त्यांची लिंक पण मी देऊन देणार त्या पूर्ण प्लेलिस्टची. तर ते पण एकदा तुम्ही चेक करू शकता. नंतर आपण जॉग्राफीसाठी अराउंड परत 14 दिवस दिलेले आहेत. बिकॉज जॉग्राफी फिजिकल आहे, ह्युमन जॉग्राफी आणि मॅपिंग पण करावं लागते. आणि जो आपण फिजिकल जॉग्राफी करत आहोत ते इंडिया, महाराष्ट्र आणि वर्ल्ड हे तीनही आपल्याला स्पेसिफिकली करावं लागतात. ठीक आहे. तर 7 ऑफ मार्च टू 20 ऑफ मार्चपर्यंत आपला हा टाइम पिरियड राहील. त्याचबरोबर डेली बेसिसवर आपण जो कोणता टॉपिक करत आहोत, सपोज आपण फंडामेंटल राईट करत आहोत पॉलिटीचं, तर त्याचे PYQ बघायचे आणि टाइम टू टाइम प्लीज डू सॉल्व द सेक्शनल सॉल्व करत जा. आणि जे काही म्हटलं करंट अफेअरची एखादी बुकलेट रेफर करायची, न्यूजपेपर ॲज सच रेफर करायची गरज नाहीये. इयर बुक कुठलं पण रेफर करा. जशी ही आमची बुकलेट घेतली तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगत आहे की मी पूर्ण कव्हर केलेलं आहे. तर पूर्ण तुम्हाला तिथून होलिस्टिक कव्हरेज होऊन जाईल. त्याचबरोबर अपडेटेड जे राहणार ते पण मी तुम्हाला रिस्पेक्टिव्ह तुमच्या याच्यावर सेंड करून घेणार. सो प्लीज इफ यू वॉन्ट टू ऑर्डर देन यू कॅन ऑर्डर. अँड येस, जे 26 जॅनचे आहेत, ऑब्व्हियसली रिपब्लिक डे ज्याचं होतं त्याचे काही ऑफर सुरू आहेत. सो प्लीज 2 दिवस ऑफर राहणार आहेत ते. तर प्लीज लवकर ही जी बुकलेट आहे ऑर्डर करून घ्या. नेक्स्ट थिंग, जसं मी सांगितलं पॉलिटीपासून आपण स्टार्ट करू जॉग्राफीपर्यंत. तर जॉग्राफी जेव्हा राहते आपल्या सोबत त्याच्या इन्व्हॉल्वमेंट पण आपण करून घ्यायचं. बिकॉज इन्व्हॉल्वमेंटवरून 3-4च प्रश्न येतात. ठीक आहे. तर जॉग्राफी आणि इन्व्हॉल्वमेंट आपण 14 दिवसामध्ये टार्गेट ठेवायचं. त्याच्यानंतर आपण सायन्सकडे जाऊ. याच्यात 15 दिवस राहणार. अप्रॉक्स आपलं 4 ऑफ एप्रिलपर्यंत एंटायर सिलेबस कंप्लीट होऊन जाईल. दॅट इज 15 दिवसामध्ये आपण पूर्ण सायन्सचं करून घेऊ. आणि रेस्ट ऑफ द डेज जे राहणार ते आपलं बेसिकली रिव्हिजनसाठी राहणार. सो अशा हिशोबाने जानेवारीच्या 28 पासून सुरू करून आपण मार्चच्या एंड किंवा आपण म्हणू शकतो 4 ऑफ एप्रिलपर्यंत 100% आपलं पूर्ण सिलेबस कंप्लीट होईल आणि रेस्ट आपण रिव्हिजन देऊ. आता रिव्हिजनचं प्लॅन तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे DKMPSCचा क्रॅश कोर्स एक चालू आहे जो आम्ही 22 डिसेंबरपासून स्टार्ट केलेला आहे. ज्याच्यामध्ये आपली पॉलिटी, ज्याच्यामध्ये आपलं जॉग्राफी, ज्याच्यामध्ये आपलं एन्व्हायरमेंट सर्व संपलेलं आहे. सर्व आपण होलिस्टिकली कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतर आता आम्ही काय करतो, आम्ही आता हिस्ट्री चालू केलेलं आहे. ठीक आहे. क्लासेसमध्ये. ठीक आहे. ज्याही मुलांना जॉईन करायचं असेल किंवा काही क्वेरीज असेल क्रॅश कोर्सचे ते विचारू शकतात. तर ते मुलं आणि सेकंडली जे मुलं 5 मंथ प्लॅन फॉलो करत आहे त्या मुलांना पण मी ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे की आपण रिव्हिजन ॲटलिस्ट 3 किंवा 3 पेक्षा जास्त व्हायला पाहिजे. ठीक आहे. सो इफ वी स्टार्ट फ्रॉम एप्रिल अप्रॉक्स आपले 3 रिव्हिजन होऊ शकतात. सो प्लीज जसं आपलं सिलेबस 4 तारखेला संपते त्याच्यानंतर हे रिव्हिजनला फॉलो करायचं. हा रिव्हिजन प्लॅन ऑलरेडी मी 5 मंथ प्लॅनच्या जी PDF आहे ना त्याच्यामध्ये अपलोड केलेली आहे. सो प्लीज त्याला रेफर करून घ्या एकदा आणि तिथून तुमचं जे आहे हे रिव्हिजन प्लॅन पण एकदा बघून घ्या. ठीक आहे. नंबर ऑफ स्टडी डेज किती आहे, नंबर ऑफ वेस्टेड डेज किती आहे ते पण नोट करत चला. ठीक आहे. सर्व टेलिग्रामवर दिलेलं आहे. टेलिग्रामची लिंक पण मी ऑलरेडी मेन्शन केलेली आहे. ठीक आहे. आणि मग मे मंथमध्ये पण जसं मी सांगते लास्टचा दिवस रिझर्व राहणार. ठीक आहे. बिकॉज 31 मेला आपलं पेपर आहे. मग नंतर पहिले त्याच्या 1 दिवसाआधी आपण हिस्ट्री करू, मग 1 दिवसाआधी सायन्स. दॅट इज 1 डे रिव्हिजनसाठी आपल्याला त्याच्या आधी 2 डे रिव्हिजन व्हायला पाहिजे. 2 डे रिव्हिजनसाठी आपल्याला आधी 3 डे रिव्हिजन राहायला पाहिजे. सो 3दा आपण एप्रिल आणि मे मंथमध्ये होलिस्टिकली रिवाइज करणार आहोत. सो प्लीज डू फॉलो दिस प्लॅन, डू फॉलो द टाइम टेबल जो मी तुम्हाला इथं सांगत आहे. ट्राय करा तुम्ही त्याला प्रॉपरली एक्झिक्यूट करायचं. अँड येस, सी यू सून इन द नेक्स्ट वन. ऑल द बेस्ट.